उद्याच्या मतमोजणीसाठी पुणे विभाग सज्ज झाला आहे। मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचं सीसीटीव्हीद्वारे रेकॉर्डिंग होणार आहे। सकाळी 8:30 वाजता ईव्हीएम मतमोजणीची सुरुवात होणार आहे। तेव्हापासून सगळं कामकाज सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड केलं जाईल। मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल आणण्यास मनाई आहे, तर मतमोजणीसाठी 2070 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या ठिकाणी बारामती पुणे मतदारसंघाची मतमोजणी होईल। कोरेगाव पाक इथल्या भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे। याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याबरोबर बातचीत केली आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। ॲडिशनल सीपी त्याचबरोबर 3 डीसीपी 6 एसीपी 15 पीआय देन जवळपास 60 एपीएसआय आणि 400चा फोर्स लावण्यात आलेला आहे। आणि यालाच ॲडिशन म्हणून इथे बाकी स्ट्रायकिंग फोर्स आहेत, आरसीपी आहे, एसआरपीएफ आहे, सीआरपीएफ आहे, अशा मोठ्या प्रमाणावर इथे बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एफसीआयकडे येणारे बरेचसे रोड हे बॅरिकेडिंग करून बंद केलेले आहेत की ज्यामुळे व्हेकल उद्या या ठिकाणी अलाव नाहीये। आणि जे महाविकास आघाडी महायुतीचे जे दोन्ही गटाचे कार्यकर्ते येतील त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी त्यांच्यासाठी 2 वेगळ्या ठिकाणी थांबण्याची आम्ही सोय केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।